तर अखेर निदा खानला अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, गेल्या 25 दिवसांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती। काल तिला आता अटक करण्यात आलेली आहे। 11 मे पर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काय एकंदरीत अपडेट? निश्चितच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मी त्या नारेगाव परिसरामध्ये आहे, कैसर कॉलनीमध्ये आहे, ज्या ठिकाणी निदा खान राहत होती। विशेष म्हणजे एमआयएमचा जो नगरसेवक आहे मतीन पटेल, या नगरसेवकाने तिला मदत केल्याचा देखील आरोप आहे। नव्हे, ती मदत केली आहे, नाशिक पोलिसांनी तसं कन्फर्म केलंय आणि या गुन्ह्यामध्ये मतीन पटेलला सह आरोपी देखील करण्यात आलेलं आहे। मी आता त्याच परिसरामध्ये आहे, त्या घराजवळ आहे ज्या ठिकाणी निदा खान राहत होती। हेच ते घर आहे ज्यामध्ये निदा खान, आई वडील, तिची मावशी आणि भाऊ असे 5 जण राहत होते। आपण जर बघितलं तर संपूर्ण घर बंद आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे घराच्या मागच्या बाजूने शेती आहे, कुणालाही संशय येऊ नये यासाठी खरं तर हे घर निवडलं असावं। आणि असं सांगितलं जाते, पोलीस सूत्रांची अशी माहिती आहे की मतीन पटेल यांच्याच नातेवाईकांचं हे घर आहे आणि त्यामुळे तिला या ठिकाणी आश्रय देण्यात आला होता। आता एमआयएम वर राजकीय आरोप देखील होत आहेत। इम्तियाज जलील जे माजी खासदार आहेत त्यांचा देखील यामध्ये हात आहे का, त्यांनी देखील यामध्ये काही मदत केली का, असा थेट आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील केलाय। तर नितेश राणे यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले। त्यामुळे आता एमआयएम या संपूर्ण प्रकरणात त्यांचा कुठपर्यंत हस्तक्षेप होता आणि मतीन पटेल याने तिला इथपर्यंत कसं आणलं, या ठिकाणी कशी राहिली आणि कशा पद्धतीचं हे संपूर्ण जाळं पसरवण्यात आलं होतं याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र या ठिकाणी 4 दिवस जवळपास निदा खान आपल्या परिवारासह राहिली। ज्या दिवशी निदा खान या ठिकाणी आली होती त्याच दिवशी नाशिक पोलिसांना माहिती पडली होती। त्यानंतर नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यानंतर दोन्ही सिटीच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या ठिकाणी 4 दिवस पाळत ठेवली। विशेष म्हणजे साध्या गणवेशात 20 पोलीस कर्मचारी होते, त्यामध्ये काही महिला कर्मचारी देखील होते आणि गुरुवारी अखेर तिला सकाळी पकडायचं ठरलेलं होतं, तसा बेत आखण्यात आला होता पोलिसांकडून। मात्र तांत्रिक अडचण आली आणि तिला पकडलं गेलं नाही। त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी जवळपास 9-9:30 वाजेच्या दरम्यान तिला ताब्यात घेण्यात आलं। एवढंच नव्हे तर त्याच वेळेस एमआयएमचा जो नगरसेवक मतीन पटेल आहे, तो मतीन पटेल याच वार्डाचा नगरसेवक देखील आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मतीन पटेल ज्यावेळेस महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उभे होते, त्यांचा जो स्टिकर या ठिकाणी लागलेले ते देखील या ठिकाणी त्यांच्या नावाचं दिसतंय। त्यांचा हा वार्ड आहे, त्याच ठिकाणी तिला ठेवण्यात आलं होतं। गुरुवारी 9:30 वाजता तिला ताब्यात घेतलं। त्याच वेळेस मतीन पटेलला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे एकूणच या प्रकरणात अजून किती धागेदोरे समोर येतात आणि आता पोलीस सूत्रांकडून जी माहिती मला मिळते, जी माहिती आपण काढण्याचा प्रयत्न केला, जर निदा खानला या ठिकाणून अटक केली नसती किंवा 1-2 दिवसामध्ये ती सापडली नसती तर ती हैदराबादला पळून जाण्याच्या देखील तयारीत होती। म्हणजे इथं जर ती पोलिसांना घावली नसती तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये निदा खान ही हैदराबादला देखील गेली असती आणि त्यामुळे तिला पकडणं अजून अवघड झालं असतं। निदा खान पकडल्याच्या नंतर आता तिच्यावरती जो आरोप आहे की तिने काही महिलांना धर्म परिवर्तन करण्यासाठी कशा पद्धतीचा हा धर्म चांगला आहे तो वाईट आहे आणि तसे काही व्हिडिओ देखील दाखवले असा आरोप आहे। त्यामुळे तिच्या मोबाईलमध्ये असणारे पुरावे आता सर्व काही सांगून जातील। त्यामुळे तपासाला अनेक अडचणी येत होत्या। मात्र नाशिक पोलिसांच्या हातात आता तो मोबाईल सापडलाय आणि तो मोबाईल मिळालाय, त्यामुळे त्यातून अनेक खुलासे होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे मतीन पटेल असेल किंवा एक जी माहिती समोर येते त्यानुसार असं कळतंय की माजी खासदार इम्तियाज जलील मतीन पटेल हे निदा खान ची जी मावशी आहे त्यांच्या संपर्कात होते का। मतीन पटेल तर संपर्कात होताच, मात्र त्याच्या आडून इम्तियाज जलीलला देखील या संदर्भात काही माहिती आहेत का, असे आरोप आता राजकीय होत आहेत। त्यामुळे नक्की एमआयएमचा या संपूर्ण प्रकरणात कुठपर्यंत हात आहे किंवा एमआयएम कुठपर्यंत तिला सपोर्ट करत होता। आणि काल इम्तियाज जलील यांनी ठाम सांगितलंय की मी अजूनही तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ती निर्दोष आहे आणि जेव्हा गुन्हा दाखल म्हणजे ज्यावेळेस ती गुन्हेगार ठरेल त्यावेळेस पुढचा विचार करू, मात्र तुर्तास तरी मी तिच्या सोबत आहे। त्यामुळे एकूणच आता या प्रकरणाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पाहावं लागेल।